नमस्कार मित्रांनो, मी समीर तुमचं स्वागत करतो आजच्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आलो आहे आता आत्तेच्या घरी आणि हे बघा, हे त्यांचं असं घर आहे. तर बघूया आजचा ब्लॉग कसा होता तो. इथं आपल्याला बसायला भारी वाटेल हा. कारण इथून पूर्ण खालचा नजारा मस्त वाटतोय बघा. या साईडला पण बघा असं भारी वेळा दिसायला मस्त वाटतं असं. इकडे पोपलीची बागा आहेत, नारळाची सुद्धा आहेत. ते बघा कुठे झोपलंय बघा. हे बघा आजूबाजूला बघा. आणि हे बघा कसं ताण झोपलंय त्या मन्या. हे मन्या, हे मन्या उठ. काय करते? किती झोपशील? उठायचं नाही काय? मग अशी झोपले ती एवढ्या उंचावर. हे बघा. आणि इथे बॉक्सवर झोपले. मन्या उठा. उठली उठली मनी माऊ उठली. मनी माऊ इथं बसले, राखण करते इथं. हे मन्या पकड पकड. मायला पळाला ते नुसतं पळतच असतं ते. हात दाखव, पळतच असतं नुसता. हे काय? हे नारळाचं झाप. हे नारळीचे झाप. नारळीचे झाप सुकस घालण्यासाठी वापरतात ना? कसं घालण्यासाठी वापरतात. हे बघा कसे वळलेले आहेत बघा ते. आंबट सुकसं घालायचं. आंबट तू कशी घालायची याच्यावर? त्याच्यावर आंबट घालायचं सुकसं. हा का? तुला बोलता येतात हे? हो, काय बोलते? मला येतात बोलता. त्याच्यावरती सुकवण घालायचं. ते हे सुकवानं घालायचं इथे. तर हे बघा आता मी इथं वरती जातोय आणि हे बघा मन्या आमचं बसलं इथं. मन्या, मनी माऊ बसले. आम पळू नका. अशीच आहे, जवळ येत नाही तो बोकासाला. पलतो निसतं जवळ आल्यावर. बघा बघा कसं पळतोय तो. या इकडे काय नाही करत आहे तुला. या लवकर. हे बघा इथं कसं काढायचं आहे. आणि इकडचा व्ह्यू बघा कसला भारी वाटतोय ना. तो बघा हा चालला खाली चालला तो बघा. पळतो निसतं. इकडे हे सुख कसं काढायचं आहे. फुल एकदम. हे किती 3-4 आहेत ना? चार आहेत. 4 आहेत ते. मित्रांनो, ह्या नारळाच्या झाप आहेत ना, ह्या आता पूर्वीसारख्या कुठं मिळत नाहीत. कारण का आता हे असे जास्त लोकांना कोणाला वळता येत नाहीत, बनवता येत नाहीत अशा काही. त्यामुळे ज्यांना जे शिकलेले आहेत ना पूर्वी, त्यांनाच फक्त हे बनवता येतात. पूर्ण हे बघा नारळाच्या झापा बनवल्या तशा. आणि हे सुकवान आणलं करवंद. बघा इकडं पण घरं होते या साईडला. तर हे बघा मान्या आता आलाय, मगाशी पळत होता. हे इकडे या. कसं चालतोय तो. इकडे सुकसं घालतंय. नारळाच्या झापा. आणि हे काय झालं कशाला वरती करायला? झालं सुकवांवर ढाकणं घालायला. अच्छा. तो बघा तो तिकडं झोपला. बघ कसं लोलतो. मस्ती करण्याच्या मूडमध्ये आहे तो. फुल मस्ती चालू आहे ना त्याची. आणि आता मला बघितलं ना लगेच पळेल तो. आणि काय चालू आहे? येऊ का तिथं? येऊ तिथं येऊ. नाही हो पळाला. इकडे खाऊदर तिकडे जाऊ नको.
ते याच्यावर असं जाळं ढाकून ठेवलं नाही तर पक्षी घेऊन जातील ना उडून. घेऊन जातील. त्या नारळाचे जो सावळा आहेत ना जावळा त्याच्यापासून बांधतात. त्यानंतर सुकले की असे कडक होतात. हे बघा. पण बघा ना कशा मस्त छान पद्धतीने अशा वळलेले आहेत एकदम. म्हणजे झाडांचा सुद्धा पुरेपूर वापर करता येतो. आणि बघा कसं चालते. करवंद ही हिरवी होती की पिकलेली होती? हिरवी हिरवी होती. हिरवी सुकवलेली. अच्छा. दोन तीन दिवस 8 दिवस बोलतेस ना लागतील? हे एकच दिवस. हे एकच दिवस जाते. हं. तर हे बघा हे 1 दिवसात सुकतील म्हणते. आणि हा बघा हा पुन्हा बघा कुठं जाऊन झोपलाय बघा. मगाशी त्याला तिथनं जवळ गेलो तर पळाला तसा. आता तिकडे सावलीत जाऊन झोपलाय. नुसता झोपा काढतो. तर चला आता खाली चाललोय. पत्रावर तिकडं सुकसं घालून झालंय. ते बघा म्हणे आता येऊन बसले इथे थंड वेळेला पाण्याच्या बाजूला. हा म्हणे अरे पळू नको अरे म्हणे जेवायचं नाही का जेवायचं नाही का आता आता बघ जेवायला चालली. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.